Friends, alkenes, the topic under consideration, and chemical properties of alkenes we are considering. And now we will focus on addition of halogens. Under that, addition of Br2, addition of Cl2, similarly addition of I2. Once we study bromine, chlorine, I2, same pattern. Now, here I have written skeleton of alkene. The reaction is simple. बघा, म्हणजे मग हा इथिन असेल, प्रोपीन असेल, काही असेल, इथं व्हॅलन्सी हायड्रोजन, मिथाईल, इथाईल काय असेल ते असेल, डबल बॉन्ड असेल अल्किन. नॉर्मली आपले अल्किन इथिन, प्रोपीन, ब्युटीन वगैरे कोणतरी. अँड ब्रोमीन गेट्स ॲडेड अक्रॉस द डबल बॉन्डमधल्या पाय बॉन्ड. डबलमध्ये एक स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड, कोॲक्सियल ओव्हरलॅपिंग, आणि दुसरा असतो द वीक पाय बॉन्ड, पी पी पॅरल. ओके, तर पाय बॉन्ड ब्रेक होऊन तिकडं बेसिकली म्हणजे पहिला सहज विचार केला तर काय दिसतं, तर असं दिसतं. ही ब्रोमीन इकडं ॲड झाली. म्हणजे समजा हा इथिन असता, ब्रोमीन इट गेट्स ॲडेड. So across alkene, okay, for example ethene, bromine gets added, and this, the two halogen atoms if present on adjacent carbon atoms, different thing, adjacent, that is vicinal dihalide. आता हे होत असतं, ॲरोवरती कंडिशन फार महत्त्वाची आहे. CCl4 ॲज सॉल्वंट, हे महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे म्हणजेच त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे. मग इथे एक्झाम्पल बदलू दे. समजा प्रोपीन आलं, ॲडिक्शन ऑफ ब्रोमीन गिविंग विसिनल डायहलाइड, म्हणजे या स्पेसिफिक केसमध्ये ते 1,2 डायब्रोमो इथेन. कॉमन सिस्टीमप्रमाणे तो बेसिकली इथिलीनमध्ये ॲड झाला आहे, त्यामुळे इथिलीन डायब्रोमाइड. तर बुक्समध्ये, नोट्समध्ये नॉर्मली असतं मग ॲरोवरती CCl4 एज सॉल्वंट. म्हणजेच काय, त्यामध्ये नॉन पोलर सॉल्वंट काही वेळेला लेस पोलर असू शकतं, म्हणून ते CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड. त्याचा आम्हाला माहिती आहे, डायपोल मोमेंट 0, ऑल आर आयडेंटिकल. कार्बन क्लोरीन बॉन्ड पोलर असला तरी ऑल आर आयडेंटिकल. sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे, त्यामुळे जी काय पोलॅरिटी डेव्हलप होणार ती इक्वल आणि अपोजिट. 109 डिग्री 28 मिनिट्स, ते ठीक आहे. नॉन पोलर सॉल्वंट किंवा एखाद्या वेळेस व्हेरी व्हेरी लेस पोलर असा उल्लेख करतील, म्हणजे ॲक्वस नाही, लक्षात घ्या. नॉन पोलर सॉल्वंट किंवा काय करतात काही वेळेला CCl4 ॲज सॉल्वंट ऑर लिक्विड ब्रोमीन लिक्विड फॉर्ममध्ये रुटीन कंडिशनला, रूम टेम्परेचरला, ऑर लिक्विड ब्रोमीन. ॲक्वस सोल्युशन ऑफ ब्रोमीन नाही आहे, लिक्विड ब्रोमीन, ते पण चालेल. तर या कंडिशन्स आहेत. मुद्दा काय याच्यामध्ये, हे एवढं असं असतं, एक तिथं 2 एक्झाम्पल्स असतात. ॲरोवरती CCl4 ॲज सॉल्वंट ऑर लिक्विड ब्रोमीन लिहिलं म्हणजे हे ओरिजिनली लिक्विड फॉर्ममध्ये वापरा किंवा डिझॉल्ड इन नॉन पोलर सॉल्वंट लाईक कार्बन टेट्राक्लोराईड वापरा, ॲडिशन रिॲक्शन होणार. मेकॅनिझम आम्हाला आपल्या नीट वगैरे त्या सर्व एक्झामच्या लेवलने विचार केला तर अपेक्षित नाही, पण समजून घेतलं तर ते आमच्या ज्या आत्तापर्यंतच्या बेसिक्सला मॅच होतात आणि त्याचा कुठंतरी उपयोग होतो. मग बघूया थोडक्यात. आणि मग तुम्हाला ते पोलर सॉल्वंट वापरलं तर काय होईल त्याची थोडक्यात सांगता येईल गरजेपुरतं, कारण सिलेबसमध्ये असं आहे. पण मग माझ्या कंडिशन्सच लक्षात राहत नाहीत वगैरे वगैरे असं जे म्हणतो त्याचं कारण त्याच्या आसपासचा आपण विचार केलेला नसतो. आता बेसिकली इथं अल्किनमध्ये
कुठलं सिलेबसमध्ये डायरेक्ट आहे, कुठलं फक्त समजून घेण्यासाठी आहे, त्याचं पण माहिती असावं बरं का. नाही तर नसलेली गोष्ट पण डिटेलमध्ये शिकण्यात वेळ घालवायचा आणि असलेली गोष्टीसाठी मग रिव्हिजनला वेळ कमी पडतो आणि ॲडव्हान्सच्या नावाखाली मग आपण असं काय ते करत राहतो नीटच्या नावाखाली आणि ना घर का ना घाटका. ते पण महत्त्वाचं आहे. सिलेबसला धरून त्यातले छान छान बारकावे मिक्स होऊन ट्रिक कमी वेळात असं असतं ते. ओके, आता तो ब्रोमीन जो आहे तो ब्रोमीन बघा, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, 3 लोन पेअर्स, 1 अनपेअर्ड. त्यामुळे ब्रोमीन मॉलिक्यूलमध्ये प्रत्येक ब्रोमीनचा 3 लोन पेअर्स आणि 1 शेअर्ड पेअर झाली ब्रोमीन मॉलिक्यूल फॉर्म झाल्यानंतर. ते पाय इलेक्ट्रॉनची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स, हे पोलार होतात. इलेक्ट्रॉन डेन्सिटी अशी इकडं पुश होते, अशी पुश होते. आणि त्यामुळे याच्यामध्ये ब्रोमीन मॉलिक्यूल म्हणून कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन 2 सेम ॲटम्स असं असून सुद्धा इन प्रेझन्स ऑफ अल्कीन ह्या पाय बॉन्डच्या जवळ कुठला तरी दोन्हीपैकी एक ॲटम असेल ना, जो असेल समजा हा म्हणूया, तर त्याच्यावर इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑफ दिस डबल बॉन्ड म्हणजे यातला पायवाला इलेक्ट्रॉन स्पेशली, त्याचे परिणाम असा होतो की याच्यामध्ये पोलॅरिटी होऊन इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडून इलेक्ट्रॉन डेन्सिटी आली की ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडं पुश होणार आणि त्यामुळे मग इकडे डेल्टा पॉझिटिव्ह आणि इकडं या ब्रोमीनवरती डेल्टा निगेटिव्ह. आणि त्याचा परिणाम काय होतो की हा पायवाला ब्रोमीनकडे जाईल, त्यावेळेला ही शेड पेअर या ब्रोमीनकडे जाईल बघा. ओके, आणि मग टेम्पररी इंटरमिजिएट स्टेप असं म्हणतो, टेम्पररी म्हणतो कारण का आता हा पायवाला जाऊन इकडे जाणार का इकडे जाणार, तर दोन्हीपैकी एका ठिकाणी जाणार. त्यातली इंटरमिजिएट स्टेट कशी लिहितात बघा. हा डायरेक्ट पार्ट ऑफ द सिलेबस नाही आहे, पण समजून घ्या, उपयोगाला पडेल आणि समजण्यासारखं आहे म्हणून डॉटेड. महाब्रोमीन, ओके, हा ब्रोमीन त्याच कलरमध्ये काढतो. ओके, नाही का, हा पायवाला आणि हा ब्रोमीन इकडं किंवा इकडं जाणार, त्याच्यामधली स्थिती इंटरमिजिएट ट्रान्झिशन स्टेट म्हणतो आपण तसं. आणि हा प्लस ही शेड पेअर आता या ब्रोमीनकडे गेली आणि त्यामुळे हा ब्रोमीन Br मायनस झाला. हे नेहमीचे 3 लोन पेअर्स होतेच आणि ही शेड पेअर आता इकडं आल्यामुळं हा Br मायनस झाला नाही का. म्हणजे नॉर्मली लिहिताना मी Br मायनस असं लिहितो. आता या साईडला हा ब्रोमीन असल्यामुळे दिस ब्रोमीन विल अटॅक फ्रॉम ऑपोजिट साईड. मग तो या कार्बनवर अटॅक केला तर हा ब्रोमीन आणि हा पाय या कार्बनला जाईल. म्हणजे समजा आपण तो दोन्हीपैकी आता इथं आयडेंटिकल आहे, दोन्हीपैकी समजा या कार्बनला अटॅक केला इथं त्याची इलेक्ट्रॉन पेअर घेऊन, तर मग हा ब्रोमीन इकडं आणि त्याप्रमाणे बघा कसं झालं. ओके, हा ब्रोमीन त्याचे इलेक्ट्रॉन पेअर घेऊन इथं बॉन्ड फॉर्म करेल आणि हा पायवाला म्हणजे जी इंटरमिजिएट स्टेट होती तो कार्बनचा होता ना, कार्बनमधला पायवाला तो एका ब्रोमीनकडे. ते ट्रान्स अटॅक त्याला म्हणतात, ट्रान्स. ठीक आहे, मुद्दा काय मेकॅनिझम अशी आहे, हे थोडंसं आपल्याला समजण्यासारखं आहे. डायरेक्ट मेकॅनिझम एक्सपेक्टेड नसली तरी मुद्दा काय आहे, हे जर ॲक्वस असतं नाही का, इफ इट वेअर असं नाही आहे, इफ ॲक्वस ब्रोमीन असतं तर पहिल्या स्टेपमध्ये जे इंटरमिजिएट तयार झाला तर Br मायनस जसा अटॅक करेल इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल, ओके, तसं इथं आता मग वॉटर आणखी एक न्यूक्लिओफाईल कॉम्पिटिशन तयार झाली नाही का. जसा Br मायनस अटॅक केला इथं न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये आणि मग हे प्रोडक्ट तयार झालं, म्हणजे झालं बेसिकली ॲडिशनच. पण मेकॅनिझम बघा कशी आहे. तर इकडं ॲक्वस सोल्युशन वापरलं असतं तर वॉटर इट इज ऑल्सो अ न्यूक्लिओफाईल, तर वॉटरने न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये अटॅक केला असता. म्हणजे करतो तो 2 लोन पेअर्स, बारीक तुम्हाला आता कळलेलं तर सवय झाली. आणि मग इकडं या कार्बनवरती जर लोन पेअरची शेड पेअर झाली तर ब्रोमीन पायवाले इलेक्ट्रॉन पेअर घेऊन इकडं जाणार. म्हणजे मी आता इथं लिहितो पुढं बघा, म्हणजे काय होणार त्या मोमेंटला बघा, तिथं बघा तुम्हाला दिसत असेल. ओके, हा ब्रोमीन
आणि वॉटर मॉलिक्यूल त्याची ऑक्सिजनवरची लोन पेअर, पॉझिटिव्ह चार्ज, लोन पेअरचं शेड पेअर झालं. आता पुढे जाऊन मग डिप्रोटोनेशन, आणि पुढे जाऊन डिप्रोटोनेशन झाल्यानंतर मग काय प्रोडक्ट तयार झाला बघा इथं, समजते का? म्हणजे ही पॉसिबिलिटी वाढली ना. इकडं ब्रोमिन आला आणि इथं OH ग्रुप. तर ॲक्वस म्हणजे पोलार सॉल्वंट असेल तर Br- जो अटॅक करतो न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये सेकंड स्टेपमध्ये, त्याला कॉम्पिटिशनमध्ये वॉटर मॉलिक्यूल पण अवेलेबल होतात आणि हा प्रोडक्ट तयार होऊ शकतो. हेच क्लोरीनच्या वेळेला पण आहे, त्यावेळेला सांगत नाही. हेच क्लोरीनच्या वेळेला पण आहे, असंच आहे. पण क्लोरीनच्या वेळेला आणखी काही बारकावे सांगायचे आहेत, त्यामुळं पहिला तुम्ही समजून घ्या. तर बेसिकली अल्कीन किंवा एक्झाम्पल म्हणून इथिन असेल, किंवा इथं समजा मिथाईल घेतलं तर प्रोपीन होईल, किंवा आणखी काय ब्युटीन होईल. ओके. ब्रोमिन गेट्स ॲडेड अक्रॉस पाय बॉन्ड, डबल बॉन्डमधला वीकवाला पाय बॉन्ड, अँड दॅट टेक्स प्लेस इन प्रेझन्स ऑफ नॉन पोलर सॉल्वंट लाईक CCl4 ऑर लिक्विड ब्रोमिन लिक्विफाईड. आत्ताच्या कंडिशनला असतोच. आणि त्यावेळेला ॲडिशन होतात विसिनल डायहॅलाइड. ओके. ॲडजस्टंट कार्बनवरती हॅलोजन असतील तर विसिनल. बोथ हॅलोजन्स इफ दे आर ऑन सेम कार्बन ते जेमिनल. तर त्यासाठी थोडीशी मेकॅनिझम सांगितली की हे म्हणजे परत हे इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन पहिल्या स्टेपमध्ये इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये आला ना, इलेक्ट्रॉन डेफिशियंट, आणि सेकंड स्टेपमध्ये मग न्यूक्लिओफाईल अपोजिट साईडने अटॅक करतो. फर्स्ट स्टेप स्लो आहे, RDS. आता या टाईपचे मेकॅनिझम्स आपल्याला पुढं भरपूर येणार आहे, त्यामुळे त्याची सवय होईल. हे नसलं तरी काय या टाईपचं लागणार आहे इतर मेकॅनिझम्समध्ये. आधीच्या काही ठिकाणी चर्चेत थोडं आलं आहे, पुढं 12th भरपूर येणार आहे. म्हणून हे समजून घेण्यासाठी, आणि हे मग त्यामुळे लक्षात राहतं. ओके. ॲक्वस असतं, ब्रोमिन डिझॉल्व्ड इन वॉटर असतं, तर काय झालं असतं तर हे सांगितलं की बाबा जसं अपोजिट साईड Br- अटॅक करतो तसं वॉटर पण न्यूक्लिओफाईल आहे, वीक न्यूक्लिओफाईल. पण या केसमध्ये मग हा पण वीक न्यूक्लिओफाईल आहे, लार्ज साईज, आणि मग हा पण प्रोडक्ट होणार. आम्हाला नको आहे, आम्हाला हा पाहिजे. अँड देअरफॉर पोलर सॉल्वंट्स हिअर आर नॉट अलाउड. एवढं कळलं पाहिजे. तसंच क्लोरीनला मग आता परत वेगळं मेकॅनिझम सांगायची गरज नाही, पण क्लोरीनच्या ॲडिशनच्या वेळेला आणखी काहीतरी सांगण्यासारखं आहे. कारण क्लोरीन म्हटलं की आत्तापर्यंत क्लोरीनच्या रिॲक्शनला आपण UV लाईट अशी एक सवय झालेली असती, ती रॅडिकल मेकॅनिझम सबस्टिट्यूशन रिॲक्शनसाठी आहे. आणि त्या सवयीप्रमाणे इथं ब्रोमिनच्या ऐवजी क्लोरीन लिहिलं की तिकडं UV लाईट लिहितात. तसं नाही लिहायचं. मग का नाही लिहायचं त्याची थोडी चर्चा करूया. त्यासाठी हे जरा काढून टाकतो. आणि ॲडिशन ऑफ म्हणजे हे ब्रोमिनेशन किंवा क्लोरिनेशन हा शब्द काही वेळेला वापरतात, दॅट इज रॉंग. सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या वेळेला ते शन वापरायचं असतं, नाहीतर ॲडिशन ऑफ ब्रोमिन, किंवा आता यानंतर बघणार आहे आपण ॲडिशन ऑफ क्लोरीन असं म्हणायचं. ओके. येस. मग आता जसं आपण ॲडिशन ऑफ ब्रोमिन बघितलं, असं ॲडिशन ऑफ क्लोरीनला पण सिम्पल आहे. अल्कीन इन जनरल, किंवा एक्झाम्पल म्हणून इथिन घेतलं आहे. काय इथं समजा मिथाईल असेल तर प्रोपीन होईल, ब्युटीन होईल, काय जे असेल ते. अल्कीन प्लस क्लोरीन, CCl4 ॲज सॉल्वंट, रूम टेम्परेचर. हे दोन कंडिशन महत्त्वाचे आहेत. रूम टेम्परेचर RT असेल इथं आपण. हे दोन्ही कंडिशन्समध्ये नॉन पोलर सॉल्वंट लाईक CCl4, लेस पोलार काही वेळेला चालू शकेल, दुसरा नॉन पोलर चालू शकेल. नॉर्मली हा वापरतात, ठीक आहे. अँड क्लोरीन गेट्स ॲडेड अक्रॉस पाय बॉन्ड, जसं मेकॅनिझम इथं दाखवली तशी माहितीसाठी. आणि मग प्रोडक्ट त्यामुळे काय मिळतो, मग इथिन असेल आणि कोण असेल. ओके. क्लोरीन गेट्स ॲडेड. विसिनल डायहॅलाइड इन जनरल. मग तो अल्कीन असतात तर इथिलीन, म्हणून त्याच्यावरून ते नाव पडलं ते इथिलीन डायक्लोराईड. जेमिनलला ते YLIDE. ओके. तर त्याचाही संदर्भ तर निघेलच. कॉमन सिस्टीममध्ये इफ इट वेअर अल्कीन व्हॉट वुड बी द नेम, त्याच्यावरून बेस्ड ते इथिलीन डायक्लोराईड. ॲडिशन रिॲक्शन नाही का.
मग कुठला अल्कीन असेल त्याप्रमाणे करस्पॉन्डिंग विसिनल डायहॅलाइड. बऱ्याच वेळेला क्लोरीनची रिॲक्शन म्हटलं की ते UV लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईट, असं लिहायची सवय असते लक्षात ठेवून. ते नाही चालणार. अरे बाबा, अल्ट्राव्हायोलेट लाईटला क्लोरीन, इट गिव्ज क्लोरीन रॅडिकल, आणि रॅडिकल मिळाला तर ॲडिशन पण होऊ शकतात होमोलॅटिकली ब्रेक होऊन, पण सबस्टिट्यूशन पण होणार, किंवा ॲडिशन झाल्यानंतर परत सबस्टिट्यूशन होणार आहे त्याचं परत. रॅडिकल मेकॅनिझमने जे जर केलं, समजा कोण अल्किन असेल, इथं समजा इथिनच घेतला आपण, रॅडिकल मेकॅनिझम असेल तर बिकॉज ऑफ क्लोरीन रॅडिकल ॲडिशन, सर्व पॉसिबिलिटीज, म्हणजे ॲडिशनची पॉसिबिलिटी आहेच, पण ॲडिशनच्या आधी किंवा ॲडिशनच्या नंतर परत सबस्टिट्यूशन पण होऊ शकतं क्लोरीन रॅडिकल. अँड ऑल हायड्रोजन ॲटम्स मे गेट सबस्टिट्युटेड. किती कंडिशन्स काय आहेत कॉन्सन्ट्रेशनवरती वगैरे, हे असं सगळं होऊ शकतं रॅडिकल मेकॅनिझम. आता मगाशी मेकॅनिझम आपण बघितली की तर तसं नाही आहे, ॲडिशनच पाहिजे, फक्त अक्रॉस पाय बॉन्ड पाहिजे आम्हाला. कार्बन हायड्रोजन बॉन्ड रिप्लेस्ड बाय क्लोरीन हे नको आहे. हे नको असेल तर हे रॅडिकल मेकॅनिझमनी होतं. मग रॅडिकल मेकॅनिझममध्ये क्लोरीन रॅडिकल्स तयार होतात बिकॉज ऑफ UV लाईट, म्हणजे UV लाईट इथं कंडिशन नको. मग रॅडिकल मेकॅनिझम नको, UV लाईट नको. लक्षात आलं का? आता रॅडिकल मेकॅनिझम तुम्ही केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्केन्समध्ये बघा की क्लोरीनचे रॅडिकल्स हाय टेम्परेचरला पण तयार होतात, व्हेरी हाय टेम्परेचर. मग ती पण पॉसिबिलिटी नको, शॉर्टमध्ये लिहितो. ओके, ती पण पॉसिबिलिटी नको, म्हणून रूम टेम्परेचर. आता असा विचार करून सगळा केला असेल तर कंडिशन लक्षात राहतं, यासाठी चाललं आहे. रिॲक्शन सोपीच आहे बेसिकली. तर रिॲक्शन बघितलं तर काय आहे, ॲडिशन. आणि मग अशा सोप्या सोप्या रिॲक्शन्समध्ये नेमकं गुगली टाकला आणि कुठलं तरी CETला असं काहीतरी इथिन, अल्किन किंवा प्रोपिन आलं, क्लोरीन आलं, आणि समजा ॲरोवरती अल्ट्राव्हायोलेट लाईट आली, तर पर्याय बघून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की इथं फक्त ॲडिशन होणार नाही, आणि त्याप्रमाणे पर्याय असणार. आणि ज्या कंडिशन्स असतात त्या लक्षात तरच राहतात की ते त्याच्यामागचे कारण काय आहे, की नुसतं कंडिशन आहे म्हणे असं कसं असेल. बिकॉज ऑफ नॉन पोलर सॉल्वंट अँड बिकॉज ऑफ, आणि इथं स्पेशली हाय टेम्परेचरला पण क्लोरीनचं होमोलॅटिक ब्रेकिंग होऊन रॅडिकल तयार होतं. रॅडिकल तयार झालं तर CH बॉन्ड सबस्टिट्यूशन रॅडिकल मेथडनी, जसं अल्केनचं बघितलं आपण, टॉपिक अल्केन, एक्झाम्पल मिथेन, त्याला क्लोरिनेशन म्हणायचं सबस्टिट्यूशन रिॲक्शनला. दिस इज ॲडिशन ऑफ क्लोरीन, आणि फक्त ॲडिशन ऑफ क्लोरीन व्हायला पाहिजे असेल तर, आणि असं सबस्टिट्यूशन नको व्हायला पाहिजे असेल तर सबस्टिट्यूशन हे रॅडिकल मेकॅनिझम आहे, म्हणजे अल्ट्राव्हायोलेट लाईट इथं नाही चालणार. मग सबस्टिट्यूशन, क्लोरिनेशन, रॅडिकल मेकॅनिझम ते हाय टेम्परेचरला पण होतात, म्हणून रूम टेम्परेचर किंवा लो टेम्परेचर, काय वेळ लो टेम्परेचर म्हणतात, किंवा रूम टेम्परेचरपर्यंत चालेल. तर असा विचार केला तर दिसायला किती सोपी रिॲक्शन आहे, पण त्याच्यामध्ये एवढे बारकावे, एवढा विचार करायचा असतो. हे सगळं पुस्तकात छापलेलं नसतं, म्हणून लेक्चर्स ऐकायचे असतात. असा हा भाग आहे. एवढ्या सोप्या रिॲक्शनमध्ये किती सोप्यात असले तरी बारकावे आहेत लेक्चर्स, त्यामुळे व्यवस्थित ऐकणं, रिपीट करणं, आणि मग त्या जे जे इथं लेक्चर झालेलं आहे त्याला रिलेटेड नोट्स आणि टेक्स्टबुक असा तो अभ्यास करायचा. येस.